नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्या अनुभव कथेतील कथा क्रमांक 3 सांगणार आहे। तर मित्रांनो ऐका। श्री स्वामी समर्थांचे चिंता करीत असताना स्वामी आपल्या बरोबरच आहेत असा मला नेहमी प्रत्यय येत होता। 6 जून 2006 रोजी मी पिंपरीहून रात्री भाचीच्या लग्नासाठी नाशिक येथे जाण्यास निघालो। रात्री मी एकटाच होतो। पाऊस पडत होता। स्वामींचा धावा चालू होता। तितक्यात एक नवी मारुती कार जवळ येऊन थांबली व एकच जागा आहे, नाशिकला येणार का असे पटकन विचारले। मी पटकन गाडीमध्ये बसलो, कारण मला लग्नाला पोहोचायचे होते। परंतु संगमनेर मागे गेले आणि एक सुनसान जागी रात्रीचे 2 वाजता गाडीतील पेट्रोल अचानक संपल्याने गाडी थांबली। सर्व येणाऱ्या जाणाऱ्या गाडींना थांबवण्याची विनंती केली, पण अंधार होता, त्यात पाऊस पडत होता। माझ्याजवळ थोडे पैसे देखील होते, साधारण 10,000 रुपये होते। मनात भीती वाटू लागली। स्वामींचा धावा चालू केला मी आणि 15व्या मिनिटालाच एक पोलिसांची गस्त घालणारी जीप तेथे येऊन थांबली आणि आम्हाला विचारले। आम्ही सर्व हकीकत त्यांना सांगितली व त्यात बसलेले एक वयस्कर इन्स्पेक्टर शिरीष चौधरी मला त्यांनी स्वामींच्या रूपातच दिसले। त्यांनी लगेच, तुमच्या ड्रायव्हरला आमच्या जीपमध्ये बसून मी तुम्हाला पेट्रोल आणून देतो असे सांगितले। मी बाकी काही चौकशी केली नाही। त्यांच्या मदतीने जीपने सुमारे 15 किलोमीटर जाऊन संगमनेरला त्यांनी एका माणसाला उठवून पेट्रोल द्यायला सांगितले। गाडीत पेट्रोल भरून झाल्यावर पुढील ढाब्यावर त्यांनी चहा पिण्यासाठी आग्रह केला। श्री चौधरी साहेब यांनी स्वतःच्या पैशाने आम्हाला चहा पाजला। पाऊस पडत असताना हा सुखद अनुभव आम्हाला खूप गोड वाटू लागला। मी त्यांना विचारले की मी स्वामी समर्थांचा धावा केला आणि त्यांनी तुम्हाला मदतीसाठी पाठवले। ते ऐकल्यावर इन्स्पेक्टर खूप खुश झाले। ते म्हणाले, मी माझे सर्व हयात गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या झुंजवताना गेली आणि आता रिटायरमेंटच्या वेळी मला संगमनेरला बदली मिळाली, तीही स्वामींच्याच कृपेने। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा भाग? तर तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। बोला श्री स्वामी समर्थ।